स्वामी समर्थ सप्तशती श्री दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती ही उपासना करण्यासाठी खूप दिव्य पोथी आहे. श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजानुबाहु विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपम भक्त काम कल्पद्रुम कामधेनु स्वामी समर्थ शिरस्या नमामि. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पहा लीला करीती गाणगापूर राहती भक्तोद्धारा कारणे. अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहुनी निगत श्रीशैल पर्वती येत महास्वामी अवधारा. स्वामी गुहेत वसलेले आहेत व दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर काही भक्त बसले आहेत. मल्लिकार्जुना ते पाहुनी स्वामी जाती कर्दळवणी 300 वर्ष तप करोनी पुन्हा उठती अवधारा. अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुऱ्हाड हातातून सुटत पडे एका वारुळावरी. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ कुऱ्हाड मांडी वरी पडत जागृत ऐसे होती ते. भिल्लासी देवोनी आशीर्वचन करीती तेथोनी प्रयाण हिमालयात जाओन काही काळ राहती. हिमालयात स्वामी समर्थ योग्यांसी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले. योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ. दोन वाघ येऊनी तेथ श्रवणा लागी बैसले. समर्थ म्हणते वाघांप्रत काही प्रकार पंडित गजावर बैसोनी फिरत जयपत्रे घेत होताना. श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्र आख्यान. दोन ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवी. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थाप्रत येऊन गुहेत मिळती ती. वाघासी पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यतीप्रत छळले होते आम्ही हो. आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गाणगापुरात वाद करण्या लागोनी. नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवित तो जन्म आमुचा जव संपत ब्रह्मसंबंध जाहलो. अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत. वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी. आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हा लागून. तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुम्हासी. ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरी लोळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरु. म्हणते पुढील जन्मात पंडित वालक काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयाना. हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीतसे. परीन होई दर्शन उबगे तो जीवा लागोन गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहातो जाहला. तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत
जेथे येऊनी भेटावे. ऐकोनी आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणी. अरण्यात जाओनी गुहा पाहतो शोधितसे. तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ. योगी साष्टांग दंडवत करोनी नमन करीतसे. 3 शिरे 6 हात आकाशवर्ण रूप दिसत. समाधी योग्यासी लागत तृप्त पाहतो होत असे. काही काळ हिमालयात जडमूड जीवा उद्धरित. कधी प्रगट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा. छेला खेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत. श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी. 8 वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रगट होत. अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे. श्री स्वामी समर्थ हिमालयाई जव संचार करीत. चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामीना. हरिद्वारात एक ब्राह्मण पुरे स्वामींसी आपण कोण. अति गर्वे करोण पुसो लागे स्वामीना. स्वामी म्हणते तयासी सांगतो तुझ्या वृत्तांतासी. तू व्याध होतासी मारिले अनेक जीवाना. दरोडे घातले अनेक पापे केली अनेक. तुझी पाप वृत्ती न जात मारिले गायसी काल तू. ऐसे ऐकोनी वचन थरथरा कापे ब्राह्मण. होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी. स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती. द्विजा सन्मार्गा लाविती ऐसा दयाळ श्री गुरु. एके दिनी एक भक्त स्वामींसी आपुले घरी नेत. स्वामी तया ते दाखवित एक सर्प ग्रहा माझी. पाहोनी सर्प तेथवरी मारावयासी धावती सारी. स्वामी म्हणते सत्वरी मारू नका म्हणून या. सर्पासी त्या उचलित आणि भक्तां ते सांगत. हा तुझा बाप असत सर्प योनी माझारी. तुझे संरक्षण करीत हाये हाये तप्रत. ऐसे भक्ता सांगत समर्थ स्वामी तेथवरी. सर्प पायी लागत मुक्ती द्या म्हणती प्रार्थित. तव त्यासही मुक्त केला पहा स्वामीनी. असता स्वामी हिमालयात नवलसे वर्तत. पारधी गोळ्या झाडत पाहुणे कळप हरिणांचा. परी गोळ्यान लागत सर्व हरिणे बागडत. येती चरत चरत स्वामी जवळी ते धवा. हरिणांच्या कळपात बैसले दिसती स्वामी समर्थ. पाहोनी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत हरिणई ते खेळत. सर्व गोळ्या व्यर्थ होऊन जाती तेथवरी. जो समर्थाचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत. 2 खडे समर्थ फेकित लक्षोनिया पार ध्यान. तव ते होती स्तंभित भूमीसी चित्तोनी जात. मग स्वामींसी शरण येत दया करा मनोनिया. स्वामी म्हणते तयांसी आचरा हिंसा वृत्तांसी. तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चय. असो शिकारी गेले स्वामी कळपाशी आले. सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचाव. पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत. आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय. ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत. स्वामीही आपुल्या गुहेत ध्यानस्थ पहा जाहले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत. तेथोनिया मग निघत दक्षिण दिशेसी श्री स्वामी. अनेक तीर्थे सिद्ध करीत स्वामी येती द्वारकेत. पावोनी वेरावळ सोमनाथ नाथ द्वारा पाहिले. तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत. भक्त होती विस्मित पाहुनी लीला स्वामींची.
तैसीचा पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर, काही काळ लोकोद्धार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेड्यासी येऊन राहत. ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्याने स्वामींसी पाहत. मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्याने करीती शालिग्राम त्यासी देत. देवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मनी म्हणत, कोण हे योगी समर्थ. ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रगट होत. मंगळवेड्यासी यावे म्हणत शालिग्रामाते घेऊन या. मंगळवेड्यासी जाई भक्त ध्यान करी अरण्यात. शालिग्राम आणला का ध्वनी येत नेत्र उघडून पाहतसे. पाहता स्वामी समर्थासी मिठी घाली चरणासी. म्हणे दत्त प्रभू आपण येती अरण्यात राहत का. चला मज सवे म्हणत दत्त प्रभू उत्तर देत. अक्कलकोटी राहीन म्हणत काही काळानंतर मी. देव मामलेदार ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्या समोर स्वामी समर्थ प्रगट होऊन त्यांना शालिग्राम देत आहेत. पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तोची दिदला तुझ प्रत. तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगोनी स्वामी समर्थ तेथेची पाहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊनी जाती ते दवा. जनी नमे विठ्ठल भक्त राही मंगळ वेड्यात. एकादशीच वारी करीत पंढरपुरात जातसे. जनाबाई वृद्ध झाली परिवारी न सोडली. विठ्ठल रखुमाई माऊली अंतरी सदा ध्यातसे. एकदा आषाढ वारीसी जनी चालली पंढरपुरासी. वादळ वर्षा मार्गासी अति पहा होतसे. जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी. कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थितसे. ऐसी प्रार्थना करीत तव प्रगटले स्वामी समर्थ. म्हणती जणे चराचरात पाहे विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणून वरदहस्त जनाबाईच्या शिरी ठेवित. तात्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत. श्रवण पठने भाग्यवंत भक्त पहा होतसे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ. कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथांचे. श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.